नव्या दिवसाची नवी बातमी. पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 33 वर्षीय विधवा महिलेने जीन्स घातल्याच्या रागातून सासू, दीर आणि मुलीने तिला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना सहकारनगर भागात घडली आहे. या मारहाणीत महिलेचा हात मोडला, त्याचबरोबर ती महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेच्या तक्रारीवरून सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की तक्रारदार महिला ही कचरा वेचक आहे. ती महिला 4 मुलांसह तळजाई वसाहत परिसरात वास्तव्यास आहे. महिलेच्या पतीचे 3 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तक्रारदार महिला 30 डिसेंबरला सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास जीन्स घालून घराबाहेर थांबली होती. त्यावेळी त्यांची सासू सविता तेथे आली आणि जीन्स घातली. या रागातून सासूने सुनेचे केस ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी सासूने तिच्या चारित्र्यावरही संशय घेतला. सासू मारहाण करत असताना पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर पीडित महिलेची मोठी मुलगी घटनास्थळी आली. तिने आईला होणारी मारहाण थांबवण्याऐवजी ती तिच्या आजीसोबत आईला मारहाण करू लागली. पीडितेच्या दीराने तिचा डावा हात पिरगळला. या मारहाणीत महिलेचा मनगटाजवळील हाड मोडलं. पीडितेच्या मुलांनाही मारहाण करण्यात आली. आरोपीने महिलेचा मोबाईलही काढून घेतला. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी मारहाण, शिवीगाळ आणि गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संबंधित महिलेला ससून रुग्णालयात नेऊन तिची वैद्यकीय तपासणी सुरू केली असता मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे, तर महिलेबाबत हळहळ व्यक्त होत आहे. पतीच्या मृत्यूनंतर महिलेच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर होणाऱ्या हिंसाचाराचा हा गंभीर प्रकार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून आरोपी सासू, दीर आणि मुलीविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत संबंधित कलमे लावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.